मी माफी मागणार नाही, पण पालकमंत्र्यांनी त्यांची ही चूक पदरात घ्यावी. मला मीडियाशी घेण्याने मॅडम मला सस्पेंड केलं. मी वाळूचे गारे उपसील, मी माती काम करेन, पण बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही. मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम. बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही. 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मानत, पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात. पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे. कोणताही जाती भेद नाही, सगळी समानता त्यांनी दिली आहे. आमच्या कानात उरत होते बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल. ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत आहेत त्यांची नावं वारंवार घेतली गेली. मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक दिनाचा जो मानकरी आहे त्याचं नाव भाषणात का नाही? जो संविधानाला कारणीभूत आहे. गिरीश महाजन स्वतःला खूप काही मोठं कर्तृत्ववान व्यक्तिमत्व समजणाऱ्या नेता म्हणजे गिरीश महाजन. पण या गिरीश महाजनांना एवढं देखील भान राहिलं नाही, बुद्धी चालली नाही की ज्या प्रजासत्ताक दिनी जे संविधान लागू झालं ते संविधान कोणी बनवलं, कोणी त्यासाठी मागचे प्रयत्न केले, त्या संदर्भातील आजचा हा व्हिडिओ. आणि एक महिला अधिकाऱ्यांनी सडेतोड उत्तर दिलं, सस्पेंड केलं तरी माफी मागणार नाही. गिरीश महाजनांना जाब विचारला, नेमकं काय घडलं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. मित्रांनो, आज प्रजासत्ताक दिन आणि प्रजासत्ताक दिनी भारताचा हा 77वा प्रजासत्ताक दिन होता, आज साजरा केला जातो. सकाळी अनेक मंत्री पालकमंत्री यांनी विविध ठिकाणी ध्वजारोहण केले, प्रजासत्ताक दिन साजरा केला. दरम्यान नाशिकमधून एक वेगळीच बातमी समोर आली, ती म्हणजे पालकमंत्री गिरीश महाजनांच्या भाषणादरम्यान गोंधळ उडाला. त्यांनी आपल्या भाषणातनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेतल्याने एका महिला पोलिसांनी महाजनांना जाब विचारला. पालकमंत्र्यांनी खूप मोठी चूक केली, आपल्याला सस्पेंड केलं तरी चालेल पण मी माफी मागणार नाही असा पवित्रा संबंधित महिलांनी घेतला. माधवी जाधव असं गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या महिला पोलिसांचं नाव असून त्या वन विभागात कार्यरत आहे. त्यांनी महाजनांना जाब विचारता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. वादावादी झाल्यानंतर आपली भूमिका मांडताना माधवी जाधव म्हणाल्या की गिरीश महाजनने आपल्या भाषणात बाबासाहेब आंबेडकरांचं नाव का घेतलं नाही? जो व्यक्ती संविधानाला कारणीभूत आहे याला तुम्ही संपवायला निघाले. पालकमंत्र्यांनी फार मोठी चूक केली, मी माफी मागणार नाही. पालकमंत्र्यांनी ही चूक पदरात घ्यावी. मला मीडियाशी काही देणं घेणं नाही. मी वाळूच्या गाड्या उतरेन, माझे काहीही काम करेल, पण मी बाबासाहेबांची ओळख पोचू देणार नाही. मला सस्पेंड करायचं असेल तर खुशाल करा, बाबासाहेबांना संपवायचं काम करायचं नाही. मी 15 ऑगस्ट 26 जानेवारी या तारखांना मानत नाही, पण लोकशाही मानते. मॅडम, तुम्ही देखील संविधानाला आणि पालकमंत्र्यांना समजवा. म्हणजे काय तर या सगळ्या गोष्टी आता आटोक्यात येतील. मुद्दा हाच आहे की गिरीश महाजनांसारख्या नेत्याने अशी चूक करणं इथे कधीही खपवलं जाणार नाही. मुळात म्हणजे हे भाजपचं जे काही सरकार आहे यांच्या मुखी फक्त एकच नाम असतं, ते म्हणजे मोदी मोदी मोदी. मोदी बाबा, मोदी शाह, मोदी शाह, मोदी शाह एवढंच यांना करता येतं. ज्या संविधानाने महाराष्ट्र घडवलं, आपला संपूर्ण देश घडवला, त्या संविधानाला गिरीश महाजन विसरू कसे शकता? मग गिरीश महाजन शाळेत गेले नाही का? गिरीश महाजनांना प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो? संविधान कोणी लागू केलं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माहीत नाहीत का? का फक्त आणि फक्त राजकारण करायचं आणि जे काही सडके लोक आहेत ते आपल्या पक्षात घ्यायचं आणि आपला पक्ष चालवायचा? इथे हे सगळं आपल्याला उघडकीस येत आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं गिरीश महाजनांबद्दल नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.